काल परवा घडलेली घटना आहे. महादुला येथील एका 34 वर्ष विवाहित महिलेने आपल्या वडिलांच्या घरी जाऊन आत्महत्या केली. पतीच्या नावाने तिने चिठ्ठी ठेवली होती. कारण एकदम क्षुल्लक आहे, पण क्षुल्लक कारण एखाद्या मोठ्या गोष्टीला कसं कारणीभूत होतं. 34 वर्ष महिला आहे. पतीला तिनं भावनिक चिठ्ठी लिहिली. शेवटी तिने असं लिहिलं, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, पण तुम्ही मला वेळच देत नाही. वेळ देत नाही. उद्या सुट्टी, निदान माझ्या मौतीला तरी हजर राहा. हे मी भाकड कथा सांगत नाही हा, ह्या घडलेल्या घटना आहेत. तुमचा वेळ घ्यायचा आणि टाइमपास करायचं म्हणून मी सांगत नाही. नवरा बायकोला वेळ देत नाही, तुम्ही म्हणताल हे कारण फार छोटे आहे. पण पती जर पत्नीला दुर्लक्षित करत असेल, तिला जर इग्नोर करत असेल, मला सांगा लग्न करून देतात कशासाठी मायबाप? मग त्यांना तसंच ठेवता येत नाही का? जगात सगळ्यात पवित्र नातं पती आणि पत्नीचं आहे. पत्नीने पतीला रिस्पेक्ट, त्याची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि पतीने पत्नीला वेळ दिला पाहिजे. एक क्षुल्लक कारण होतं. तुम्ही म्हणतात त्यात काय एवढं, त्याला कामं असतात वगैरे वगैरे, कामं वगैरे सगळे असतात. पण जसं झाडाला पाणी योग्य वेळी देणं गरजेचं आहे, तसं नात्यांना योग्य वेळी वेळ देणं गरजेचं आहे. वेळ निघून गेले मग तुम्ही झाडाला पाणी देत असाल, झाड करपल्यानंतर, वाळून गेल्यानंतर, जळाल्यानंतर तुम्ही किती टँकरभर पाणी ओतलं तर त्या पाण्याचा काहीच फायदा होत नाही, उपयोग होत नाही. तसं वेळ निघून गेल्यानंतर, नात्यात गैरसमज निर्माण झाल्यानंतर जर तुम्ही वेळ देत असाल तर त्या वेळेला काडीची सुद्धा किंमत नाही. कारण तुम्ही केलाय प्रपंच, इथं नवीन करायचं आहे अजून यांना. आज सेटलमेंटच्या नावाखाली, करिअरच्या नावाखाली एकमेकांना वेळ न देणं, दोघांनी मिळून पाल्यांना वेळ न देणं, लेकरांना वेळ न देणं. जेवढा वेळ देतोय आपण, मिळतोय, तेवढ्यात आपल्या कुटुंबावर एवढं प्रेम करा की त्यांना वाटलं पाहिजे, पत्नीला वाटलं पाहिजे माझ्यासारखा नवरा अख्ख्या गावात कोणाचा नाही, माझ्यासारखा बाप पोराला वाटलं पाहिजे अख्ख्या गावात कोणाला नाही. तुम्ही कष्ट करताय, समर्पण करताय, किती राबराब राबताय, पण तुमचे कष्ट तुमच्या बायकोला दिसू द्या. तुम्ही केलेले कष्ट तुमच्या लेकरा बाळांना दिसू द्या. तुम्हाला आलेला घाम त्यांना दिसू द्या. आपला पैसाच फक्त दिसत असेल ना बायकांना, पोरांना, तर त्यांना तुमच्या कष्टाची किंमत कधीच येणार नाही. तुमच्या पैशाबरोबर, तुमच्या संपत्तीबरोबर तुमचा घाम, तुम्हाला त्यांची किती काळजी, तुमच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी किती तळमळ, ही तळमळ सुद्धा दिसू द्या बरं का. माझे शब्द प्राथमिक आहेत, पण याचा अर्थ फार मोठा आहे. न जाणे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून माझं एक वाक्य, माझा एक शब्द त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून जर वाचवत असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत अशा गोष्टी आम्ही बोलत राहू, करत राहू. माझा मुद्दा असा आहे, पतीने वेळ देत नाही, पती इग्नोर करतो म्हणून तिला मानसिक ताण येत गेला. 34 वर्ष विवाहित तिला, आणि त्या मानसिक ताणामध्ये ती डिप्रेशनमध्ये गेली. जर आपला जवळचा माणूस आपल्याला इग्नोर करू लागला, जग रुसू द्या, जग रुसू द्या, पती जर आपल्या बाजूने असेल ना तर जगातली केवढी मोठी लढाई असेल बाई, एका पायावर लढायला तयार होती. त्याचा प्रपंच फाटका असू द्या, बापाची श्रीमंती असेल कळू देत नाही, ती लोकाच्या घरी रोजंदारी करील, ती खुरपंती, कापूस येचंती, उन्हात तानात 200-300 रुपये रोजासाठी राब राबंती. पण पतीचा पाठिंबा जर तिला असेल तर, पतीचा पाठिंबा, जर पती तिला इग्नोर करू लागला, पती तिच्याकडे दुर्लक्षित करू लागला, तर अशा बाईला संसारामध्ये रस राहत नाही. कदाचित माझी गोष्टी तुम्हाला किचकट वाटत असेल, पण हे कटू सत्य, न पटेल तुम्हाला, पण तुम्हाला मानून घ्यावंच लागेल. ह्या खऱ्या गोष्टी इथं. ज्यावेळी पती बोलत नसेल किंवा पत्नी पतीच्या काही गोष्टीला इग्नोर करत असेल, त्याचं मन तिथून तुटायला लागतं. आणि एकदा धागा जर तुटला तर त्याला पुन्हा गाठ देता येते. धागा तुटला तर त्याला पुन्हा जोडता येतं, तुटलेल्या मनाला जोडता येतं. पण जशी धाग्याची गाठ दिसते जोडल्यानंतर, तशी मनाची सुद्धा गाठ दिसते बरं का. कपडा फाटका असेल तर तो शिवता येतो, पण जोडीदार जर फाटका निघला ना तर आयुष्याच्या चिंध्या झाल्याशिवाय राहत नाही. कपडा फाटला असेल, संसार फाटका असेल तरी बाई ती शेवटपर्यंत संसार कडीला नाही. पण पती काही गोष्टी दुर्लक्षित करत असेल तिला, मग रस राहत नाही. आणि झालं ह्याच घटनेचं असंच झालं. डिप्रेशनमध्ये बाई गेली. पतीवर प्रेम नव्हतं असं नाही, त्याने चिठ्ठी इतकी भावनिक लिहिलेली.
माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, मलाही करावं वाटत नव्हतं, पण केवळ तुम्ही मला वेळ देत नाहीत या गोष्टीचं सतत टेन्शन डोक्यामध्ये. नवऱ्याच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली आणि बाईनं आयुष्याचा निरोप घेतला. आता त्या पतीला कदाचित पश्चातापही होत असेल. मग माणूस गेल्यानंतर माणसाला किंमत कळते पा, असेपर्यंत त्या माणसाची किंमत कळत नाही. समुद्राच्या लाटा आणि काळ कोणासाठी थांबत नाहीत. आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही. आयुष्यात एकदा निघून गेलेला माणूस परत येत नाही. गेलेला पैसा, गेलेली संपत्ती, गेलेलं वैभव तुम्हाला परत मिळवता येतं, पण आयुष्यातून गेलेली वेळ, आयुष्यातून निसटलेला माणूस हा पुन्हा तुम्हाला कोटी रुपये देऊन खरेदी करता येत नाही. ही घटना घडली एक, पण मला असं वाटतं की या घटनेने हजारो लोकांना एक बोध दिलेला आहे की माणूस जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत त्याची किंमत ठेवा, त्याला इग्नोर करू नका. जवळ असलेल्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही, जवळ असलेल्या माणसाची किंमत आपल्याला कळत नाही. नंतर तो माणूस गेल्यानंतर रडण्यापेक्षा, मग पश्चाताप करण्यापेक्षा, तो माणूस आहे तोपर्यंत त्याला जपा, त्याची किंमत ठेवा, त्याच्या नात्याची किंमत करा. लोखंडाने लोखंडाला कापता येतं तसं मनाने मनाला जिंकता येतं. आणि माझी विनंती असेल माझ्या ताईंनो, बरं का, तुम्हाला फार टेन्शन आलं ना, दार लावून खूप रडा, तुम्ही खूप रडा. आईला बहिणीला फोन करा, 4 दिवस निघून जा माहेरी, राग निघून जातो एकदा वेळ टळली ना. पण विनंती असेल माझी, रागाच्या भरामध्ये जर तुम्ही घासलेट घेत असाल, तुम्ही पॉयझन घेत असाल, तुम्ही उडी टाकत असाल, तुम्ही गळफास घेत असाल, माझ्या ताईंनो, जातं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. ह्यांचं काय घेऊन बसले, हे 6 महिना दुसरी करायला बसले, तर हे काय लई आपल्या धादन तर चुकीची कल्पना आहे. त्यांचं लई प्रेम आहे आपल्यावर. 6 महिन्यात ते दुसरी आणायला बसले, तर म्हणजे सगळे सारखे असतात असं अजिबात नाही. बाई जाते ना, 2 गोष्टी घडतात. एक, मायबापाला लेक राहत नाही आणि लेकराला माई राहत नाही, बाकी सगळ्याला सगळं भेटतं. एक क्षणाचा राग असतो तुमचा, पण तुमचं आयुष्य संपल्यानंतर तुम्ही तर कायमच्या जातात, पण त्या लेकराच्या आयुष्याचा किती उन्हाळा, किती वनवास होतो ना मायबाप. बालपणात कुणाचीच माई मरू नये गड्या. तारुण्यात कपाळाचं कुंकू कधी पुसल्या जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये पोटचा गोळा डोळे देखत मरू नये. हे दुःख सांगणे पलीकडचं असतं. आम्हाला दररोज अशा अनेक फोन येतात, 10-15 तरी फोन येतात. नवरा बायकोचं पटत नाही, सासरचे नीट नांदवत नाहीत, बायकोच नीट वागत नाही, अशा अनेक फोन येतात. आणि आत्तापर्यंत कोर्टात जाणाऱ्या अशा कित्येक केसेस आम्ही फोनवरती सोडवल्या. अनेकांचे प्रपंच सुखी झालेत केवळ फोनवरती. आपल्या 2 शब्दाच्या सल्ल्यामुळे लोक रिस्पेक्ट करतात आपली. 2 शब्दांच्या सल्ल्यांमुळे लोकाचा, एखाद्याचा विस्कळीत झालेला प्रपंच पुन्हा ताळ्यावर येत असेल. मला असं वाटतं आपल्याला असा वेळ द्यायला काही हरकत आहे का? लोक कोर्टात जाण्याआधी जर आपल्यावर विश्वास ठेवत असतील तर शेवट श्वासात श्वास असेपर्यंत अशा घटनेला आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. याची काही वेगळी फीस घेत नाहीत बरं का, आम्ही याची काही फीस बीस नाही. लोक तुमचा सल्ला घेतात आणि तो सल्ला जर योग्य मानून लोक पती पत्नी जर एकत्रित येत असतील, लेकरा बाळाचा संसार उद्ध्वस्त झालेला पुन्हा ताळेवर जर येत असेल, असा वेळ द्यायला आपल्याला हरकत नाही ना? हरकत नसावी असा वेळ देण्यासाठी. एक आम्ही केलेला परमार्थ असो वा नसो, आणि आम्ही जे करतो ते लोकाला मान्य असो वा नसो माईबाप, पण एखाद्याचा प्रपंच सुखाचा झाला आणि त्याच्या मुखावरती आलेलं हसू, त्याच्या लेकरा बाळाने दिलेला आशीर्वाद, मला असं वाटतं की 10 माळी ओढणं एकीकडं आणि लोकांच्या अंतकरणातून निघालेला आशीर्वाद आणि आशीर्वादाची बोल हे एका बाजूची गोष्ट आहे. या 2 हाताने एखाद्याचं बरं होत असेल आणि परोपकार ही एक प्रकारची भक्तीच आहे. या 2 हाताने जर कोणाचं बरं होत असेल तर